अय गाय बारा स्वा एवढी तोर ठोकीसन आता शेडकडे या तिकडे थांब बाई. जीवन थोडाशी तोड टोक मी थोडासा जपिले तता शिलग रे तुनी बहिणा जीव द पाड्या. कारण मोठा भावना ऐकणार ना का तू तुझ्याकडे धकू का मग काय तर करशे रे तुम्हाला तुला दारू उपाडा कर द्यासो. मोठा भावला उपडशी तू तुला तंगड्या तरी उपटणं पडे मग तुम्हाला तंगड्या दरीसनी उपडशी का तुला मग इकडं दम का कराय तुला दमदा काढू का मग दकाड गया तू आता तुला कोणीच वाचा लावणार. पाहुणा ओ तुरी बाई ना आज कस काय जोडपुटी की चालेल वाली एक हात आहे ना एक हात आहे. पाहुणा 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 का रे काय व्हायला रे हा आमने कजाव झालं पाहुणा कसा वरतून कजावली रे काय जेवण त्यानं साधा मारा का मला डेकलस मग काय तुला टेकलं मारला ते ना काय रांडू कर याला मार नको का मग याला मोठा दाखला पाहिजे का काय पण बोला मला कराव गैबाना मोठा बावला काही बोलत का तू जा दे आता तोडपाणी कर ले जा. राजेंद्र माफ कर दे त्याला. मैं कसाला माफी मागू पाहुणा त्यांना पिन त्याला मोठा पावस हो पाहुणा आता या. काय रे जीवन हो पाहुणा त्याला सांगा मिठा मीठ करल्या त्यांना पण मी माफी मागिर ना असं. आली त्याला जाईन सांग मै. राजेंद्र का पाहुणा हो भो बेकार काय माही बोलणार नसत तुला तो बेकार गाल्या दिना असं तडे टेकलस मग वाचे घ्या म्हणतो आणि जर ते त्यानं जास्ती बोलणार ना म्हण त्याने डायरेक्ट कटकशी मुंडीच मोठ टाकसू म्हण. नाव पाहुणा जीवन मला असं बोलणारच ना म्हणजे तुला पाहणार भरोसा ना असं तुम्हाला भरोसा असो पाहुणा म्हणा पण ता जाऊ द्या जीवनला सांगा राजेंद्र भाऊ माफी मागिर ना मिठा मीठ करली आपू चाली मग त्याला सांगितलं का काय सांगणार पाहुणा त्यानं. अ भो तो ऐकिणार ना असं रे तो डायरेक्ट काय माही गाल्या दिना तुला तो डायरेक्ट सांगितलं असं आता डायरेक्ट अर्थ पार होई म्हण डायरेक्ट त्याला कटकशी मोठ टाकसू म्हण मै म्हण. अरे कटकशी मोडणार ना पोटना तू ये ये ना मग तुम्ही असाच पाल चाल येसला मला तर कधी हाणाला भेटे ना बरा येतेस ना आणि मारीचा ना हात पाय मोडील येतील आणि कुपचित बटतील. मार मार जीवन त्याला मार राजेंद्र उपट त्याला उपट. पहिलं साला म्हणा पहिलं कस काय ना वार मग चिठी घ्या असं यांनी दपियन मजा लिहाय मी कसा कुत्रा चारा खांड ना खांड खांड काही निवपात मारीन पशी अहो रान डुकर ना अजून तपास ना असं तो वाकडा तर गाव पली घ्या असं चारा टाकाय गया आता गाया पाजान राहिलं. कशी मजा येईल मग गाया पाजानी बता आरल्या मारस ना आंबला पाच पाच गाया गाया तर पाजाय गयात तरी अहो रान डुकर ना पत्ता ना असा अजून शेण बी मारच ओढला पडी मुक्या कसा शेण वड नस वड कुत्रा नागत वड वड हा 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 हा. पुरा शेण फेकाय घ्या तरी अहो रान डुकर ना अजून बी तपास ना असं उन्हा बिना ना येणार काला चांबडाच का टाकू डायरेक्ट. का पाहुणा का हो पाहुणा कवाचा कथा घ्याल तू बड्या गाया पाजाय घ्या शेण फेकाय घ्या चारा टाकाय घ्या आता शिरायचं का रे. अहो पाहुणा म्हणे बहीण मला मासा लेवाल दाण नेल त्यानं मला टाइम होई गया काय तुझी बहीण तुला मासाले आलता नील अरे नालायक तुला खोट सुद्धा बोलता ये ना म्हणत सोमवार ना तुझी बहीण ना उपास रे मनावाला उपास रे मग सोमवारी चप्पल घाला ना मग आपला तडे मासा काटा कोण काय सोमवारी. माफ कर द्या हो पाहुणा मी दपीस तुमने गम्मत दकी रनाल तुमना चारा कांडानी तुमना शेण भरानी तुमना गाय पाजानी माफ कर द्या. करो नालायक
तुला पाहुणा आणि तू दपीसन गंमत दकिराल का रे हो पापी, तुला काय नाही वाटणे का थोडीफार? हो पाहुणा, मला काय पण म्हणल्या, पण मला माफ कर द्या. अरे नालायक, तो मुका पोऱ्या म्हणा मी पाठ ना गाया पाजना, चारा काढना, शेण फेकना म्हणे ना, पण तेनी तर क्यू करतास तू. हो पाहुणा, तुम्हाला पाय पड मी, मला एवढे टाइम माफ कर द्या, मला जबडा आली घ्याल. तुला जाबडा ना, तुला पुरा काला चांबडा खाला टाकू मी आता.